नमस्कार मित्रांनो, आज आपण वृश्चिक राशीचं 2024चं भविष्य पाहणार आहोत. 2024चं भविष्य पाहताना या वर्षात होणारे ग्रहांचे बदल आता आपण लक्षात घेऊया. यावर्षी आपणाला गुरु हा ग्रह हा मे महिन्यापर्यंतचा 6वा असणार आहे आणि 1 मे नंतरचा गुरु आपणाला 7वा असणार आहे. तसेच बघायचं झालं तर शनी हा ग्रह आपणाला गोचरीनुसार 4था असणार आहे आणि राहू आणि केतू हे ग्रह राहू हा ग्रह मीन राशीत असणार आहे आणि केतू हा ग्रह कन्या राशीत असणार आहे आणि नेपच्यून हा ग्रह मीन राशीमध्ये असणार आहेत. हे ग्रहांचे बदल आहेत आणि आता आपण ह्या ग्रहांच्या बदलानुसार आपण आपल्या उद्योग व्यवसायात होणाऱ्या बदलांबद्दल किंवा होणाऱ्या घटनांबद्दल आपण भविष्य ऐकणार आहोत. उद्योग व व्यवसाय असणाऱ्यांसाठी हे वर्ष आपणाला थोडेसे नुकसानीचं वातावरण असणार आहे. यावर्षी आपणाला भागीदारीच्या व्यवहारात अडचणी असणार आहेत. एप्रिलपर्यंत आपण भागीदारीचे व्यवहार खूप समजुतीने आणि हे करायचे आहेत. तसंच बघायचं झालं तर व्यापारात थोडीशी मंदी निर्माण झालेली असेल. तसंच नोकरीच्या बाबतीत असणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी नोकरी ज्याला लागायची गरज आहे त्यांनी एखाद्या ओळखीतून आपल्याला नोकरीचं काम यावर्षी होणार आहे. एखादी ओळख आपल्याला नवीन नोकरी देण्याला फायदा करणार आहे आणि नोकरीत जे आहेत अशांसाठी हे वर्ष मध्यम फलदायी असणार आहे. आपण वरिष्ठांशी संवाद ठेवून राहायचं आहे. भांडण होणार नाही किंवा वादविवाद होणार नाही याकडे नीट लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांनी संतती आहेत असणाऱ्यांसाठी हे वर्ष आपल्यासाठी मध्यम असणार आहे. त्यांच्या आपल्या मुलांच्या आरोग्याकडे नीट काळजी घ्यायची आहे. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. तसेच त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष, त्यामुळे घरात थोडंसं अस्थिरतेचं त्यामुळे वातावरण निर्माण होऊ शकतं. वृश्चिक राशीच्या लोकांच्या गृहसौख्य व विवाहाच्या बाबतीत हे वर्ष गृहसौख्याच्या बाबतीत एप्रिल महिन्यापर्यंत थोडासा अडचणीचं व त्रासाचं असणार आहे व नंतरच्या काळात त्यात सुधारणा होणार आहे. त्यामुळे घरात एप्रिल नंतर उत्साहाचं वातावरण निर्माण होणार आहे. विवाह इच्छुक असणाऱ्यांसाठी एप्रिल महिन्यापर्यंत आपल्याला 6वा गुरु हा गुरुबळ नसणार आहे व नंतरचा येणारा 1 मे नंतरचा गुरु हा 7वा असणार आहे. तो वृश्चिक राशीसाठी गुरुबळ देणारा आहे. त्यावेळी प्रयत्न केले तर आपल्याला नक्कीच यश प्राप्ती होणार आहे. आर्थिक जमीन व व्यवहाराच्या बाबतीत हे वर्ष आपणाला नवीन व्यवहार जमवणारे असणार आहे. आर्थिक बाबतीतही नवीन सुधारणा होणार आहे. जमीन व व्यवहाराच्या बाबतीत एखादा व्यवहार केला तर त्यात आपल्याला फायदा व उत्कर्ष मिळणार आहे किंवा एखादी जुनी जमीन आपली विकायची असेल तर हे वर्ष आपण प्रयत्न केले तर त्यात नक्कीच यश आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी असणाऱ्यांसाठी एप्रिल महिन्यापर्यंत आपणाला वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष प्रयत्न करायचे आहेत व नंतर त्या त्या काळात आपल्याला आळस किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे व नंतरच्या काळात आपण स्पर्धा परीक्षेमध्ये बसणार असाल तर आपणाला त्यात यश प्राप्ती होणार आहे. त्यासाठी अभ्यास करून त्याबरोबरीने उपासनाही परमेश्वराची करायची आहे. हे वर्ष वृश्चिक राशीसाठी आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायलाच आहे. एप्रिल महिन्यापर्यंत आरोग्याच्या तक्रारी आल्या तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे व आरोग्याच्या त्रास आपणाला उद्भवू शकतो व नंतरच्या काळात आरोग्यात सुधारणा होणार आहे. एखादा मोठा आजार नाही पण सतत आजारपण आपल्याकडे होत राहणार आहेत. असे आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष आपणासाठी असणार आहे. एकंदरीतच बघायचं झालं तर वृश्चिक राशीला हे वर्ष यशदायकच असणार आहे. पण मे नंतर त्यात खूप सुधारणा चांगल्या होणार आहेत. व्यापारात थोडीशी जरी मंदी असली तरी तीही मे नंतर त्यातही बदल होणार आहेत. जमीन व स्थावराचे व्यवहार होणार आहेत. ओळखीच्या माणसाकडून आपल्याला नोकरीचं कामही होणार आहे. तसेच ह्यावेळी हे करत असताना ह्या वर्षी आपण ज्येष्ठांकडून योग्य तो सल्ला घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला त्रास कमी होणार आहे. एकंदरीतच बघायचं झालं तर आपल्या आपल्या राशीनुसार आपल्याला येणारा वृश्चिक राशीला 4था शनी हा थोडासा मानसिक त्रास व चिडचिड करणाराच असणार आहे. त्यामुळे
त्यात आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकंदरीतच बघायचं झालं तर यावर्षी आपणाला होणाऱ्या एखादा त्रास निर्माण झाला तर राशीनुसार आपल्याला काय उपाययोजना करता येईल ते आपण सांगणार आहोत. पण प्रत्येकाने हे करत असताना आपल्या पत्रिका बघून त्यात आणखीन जास्त प्रयत्न केले तर त्यात जास्त फायदा किंवा जास्त फळ प्राप्ती होणार आहे. पण राशीनुसार आपणाला वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसाय व उद्योगाच्या बाबतीत त्रास होत असेल तर वृश्चिक राशीच्या लोकांनी दत्त उपासना किंवा गुरुचरित्राचं पठण करायचं आहे. नवीन नोकरी मिळावी किंवा चालू नोकरीत त्रास असेल तर वृश्चिक राशीच्या लोकांनी कुलदेवतेची उपासना करायची आहे. विवाह जमत नसेल किंवा मतभेद असतील पती पत्नीमध्ये तर वृश्चिक राशीच्या लोकांनी रुक्मिणी स्तोत्र किंवा नित्यपठण करायचं आहे. तसेच बघायचं झालं तर वृश्चिक राशीच्या लोकांनी घर व जमीन स्थावराच्या अडचणी असतील किंवा नवीन वास्तू खरेदी करायची असेल तर आपणाला मे महिन्यापर्यंत चांगला काळ आहे. पण त्यातही काही त्रास होत असेल तर शंकराची उपासना म्हणजे शंकराच्या देवळात जाऊन दर्शन दर सोमवारी घ्यायचं आहे. एखादे फौजदारी किंवा कोर्टातले दावे असतील आणि त्यात त्रास होत असेल तर वृश्चिक राशीच्या लोकांनी शंकराचीच उपासना किंवा रुद्राचा अभिषेक करून घ्यायचा आहे. कर्ज आहे आणि आर्थिक परिस्थिती सुधारायची किंवा कर्ज फेडण्यास होत नसेल आणि कर्ज फेडावं यासाठी कोणती उपासना करावी तर विष्णूची आराधना करायची आणि भौम स्तोत्र दररोज पठण करायचं आहे. विद्यार्थी असणाऱ्यांसाठी हे वर्ष आपल्याला अभ्यासात यशप्राप्तीसाठी काय करायचं झालं तर उपासना ही आपण दत्त उपासना करायची आहे व अभ्यासाकडे जरी इतर कुठेही लक्ष द्यायचं नाही. अभ्यास करून बरोबरीने उपासना केली तर त्यात थोडंसं यशप्राप्ती होणार आहे. आजारी असणाऱ्यांसाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी बघायचं झालं तर शनीची उपासना किंवा शनीचा एखादा जप करून घ्यायचा आहे. मारुतीवर अभिषेक करून घ्यायचा आहे की जेणेकरून त्यात फायदा होईल. असे हे वृश्चिक राशीचं आपणाला भविष्य सांगितलंय. हे आपल्याला राशीनुसार सांगितलंय. प्रत्येकाने आपल्याला आपली कुंडली दाखवून योग्य तो सल्ला घ्यायचा आहे आणि त्यात प्रयत्न करून परमेश्वराची उपासना करून त्यातील त्रास कमी करायचा आहे. असे हे वृश्चिक राशीचं 2024चं आपणाला भविष्य सांगितलेलं आहे. ते भविष्य आपणाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारांनाही हा व्हिडिओ पाठवू शकता. धन्यवाद.